पुढची 5 वर्षे विकासाची राहते आणि आता खासदार साहेबांनी शब्द दिला आणि कामे केले पण वाजवले नाही. आता नुसतं डफडाने वाजवायचं त्याच्याबरोबर ताशा सुद्धा घेऊन वाजवायचं म्हणजे काम कमी भोंग मोठं असं जर लोकांना अपेक्षित असेल तर ते सुद्धा भविष्यातल्या 5 वर्षाच्या काळात केलं. विकास कामांच्या जोरावर खासदार सदाशिवराव लोखंडे तिसऱ्यांदा हॅट्रिक करणारच. नमस्कार, मी पत्रकार निरंजन देशमुख. आवाज सह्याद्रीचा या वृत्तवाहिनीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. नेते अकोले तालुक्याचे या विशेष सदरामध्ये आज आपल्या सोबत आहेत अकोले तालुका शिवसेना प्रमुख माननीय श्री संजयराव वाकचौरे. निवडणुकीची धामधूम सगळीकडे सुरू आहे आणि उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया देखील आजपासून सुरू झालेली आहे. तर त्याच संदर्भामध्ये सविस्तरपणे बोलण्यासाठी आज शिवसेनेचे तालुका प्रमुख संजय वाकचौरे आपल्या समोर आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया पक्षाची ध्येय धोरणं आणि कसा असेल त्यांचा निवडणूक प्रक्रियेचा कार्यक्रम आणि पुढची उद्दिष्ट. नमस्कार सर. नमस्कार. आमच्या प्रेक्षकांना थोडक्यात तुमची ओळख सांगा. मी शिवसेना तालुका प्रमुख संजय वाकचौरे. आवाज सह्याद्रीचा चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना आणि या न्यूज सह्याद्री चॅनलला मी मनापासून धन्यवाद देतो की तुम्ही मला इथं सन्मानानं बोलवलं, त्याच्याबद्दल मी आपला अत्यंत आभारी आहे. निवडणुकीची प्रक्रिया सुरू झालेली आहे, अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया देखील सुरू झालेली आहे. तर आपला निवडणूक जो कार्यक्रम आहे म्हणजे मुद्दा, निवडणुकीचा मुद्दा तो काय आहे? आम्ही या महाराष्ट्रामध्ये काम करीत असताना शिवसेना ही प्रथमतः हिंदुत्ववादी संघटना आहे. माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं 370 कलमाबद्दल असेल, राम मंदिराबद्दल असेल, अमरनाथ यात्रेबद्दल असेल, आम्ही माननीय शिवसेना प्रमुखांच्या विचाराच्या बाहेर अजूनही कधी गेलो नाही, भविष्यात सुद्धा जाणार नाही. आणि हिंदुत्वाच्या एकमेव मुद्द्यावर देव, देश आणि धर्म या 3 मुद्द्यांना एकत्रित करून राष्ट्रधर्माचा हा गाडा उचित चालावा याच्याकरता माननीय नामदार नरेंद्र मोदी साहेबांच्या पाठीमागं त्यांच्या विचाराशी बांधील राहून आम्ही या प्रक्रियेत संपूर्णपणे सहभागी आहे. प्रभू श्रीरामांचं मंदिर अयोध्येमध्ये झालं, त्यानंतर शेतकऱ्यांनी असा प्रश्न उपस्थित केला की राम मंदिर झालं पण आमचं काय? सगळ्यात माझं या बाबतीत शेतकऱ्यांच्या प्रश्नाच्या बाबत माझी सर्वच शेतकरी बांधवांना आणि तमाम जनतेला विनंती की गेल्या 70-80 वर्षात 70 वर्ष काँग्रेसचं सरकार होतं, गेले 10 वर्ष भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे, मधल्या काळात अटल बिहारी वाजपेयीचं एक 6-7 वर्ष सरकार होतं. त्या काळात कांदा 7,000 रुपयावर गेला होता आणि आता 10 वर्ष फक्त शिवसेना भाजप युतीचं सरकार आहे. याच्या आधी जे काँग्रेसचं सरकार होतं त्या काळात आता आपल्या अकोले तालुक्याचा जर विचार केला तर आदरणीय पवार साहेब या देशाचे कृषी मंत्री असताना आपण करायच्या गाठात 100 रुपये क्विंटलला कांदा वाचलाय, त्याला फार काळ काही झाला नाही. आणि आता अशा परिस्थितीत या सरकारच्या कालावधीत माझ्या अंदाजानं गेल्या 10 वर्षात कांदा 1000-1200च्या आत कधीच आला नाही. आणि शेतमालाची प्रक्रिया अशी असते, उत्पादन अधिक वाढलं का त्या मालाचे बाजार कमी होतात. म्हणजे शेतकऱ्यांच्या मालाला जो बाजार भाव मिळत नाहीये तर त्याला केंद्र सरकार जबाबदार नाही. केंद्र सरकार बऱ्याच खासदार जबाबदार नाही, खासदार तर अजिबात जबाबदार नाही. उलट माननीय खासदार साहेबांचं मी अभिनंदन यासाठी करीन का नाशिक मध्ये 2300 रुपये कांदा होता आणि आपल्या नगर जिल्ह्यात तो 1900 रुपये होता. जो 300-400 रुपयाचा फरक होता, हा फरक काढण्याकरता आता जे मागे लोकसभेचं अधिवेशन झालं त्या अधिवेशनामध्ये माननीय खासदार लोखंडे साहेबांनी कांद्याची माळ गळ्यात घालून महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर एक दिवस आंदोलन केलं. त्याचा परिणाम असा झाला का माननीय कृषी मंत्री आणि वाणिज्य मंत्र्यांनी त्यांना बोलून घेतलं आणि त्या कांद्याच्या भावातली तफावत दूर करून आपल्याला सुद्धा 2300 रुपये भाव, नगर जिल्ह्यात सुद्धा नाशिक इतका भाव मिळायला सुरुवात झाली. खासदार साहेब अत्यंत सेन्सिटिव्ह माणूस, त्यांना शेतकऱ्यांचे लोकांचे प्रश्न कळतात. आता तुम्ही म्हणाले की खासदार फार सेन्सिटिव्ह आहेत, त्यांना शेतकऱ्यांचे प्रश्न कळतात, परंतु वातावरण असं आहे शेतकऱ्यांमध्ये, एक भूमिका अशी आहे की हे सरकार शेतकऱ्यांच्या विरोधात आहे आणि खासदार शेतकऱ्यांच्या विरोधात आहे. या देशामध्ये काही शक्ती या कार्यरत असतात, आहेत, आजही आहे का ज्यावेळी त्यांचं सरकार नसतं त्यावेळी ते त्या शासनाच्या विरोधात शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा किंवा शेतमालाचा, शेतकऱ्यांच्या प्रश्नांचा मुद्दा उभा करून त्या शासनाविरुद्ध एक नेरेटिव्ह निर्माण करीत असतात.
उदाहरणार्थ शेतकऱ्यांच्या बाबतीत असेल किंवा सामाजिक बाबतीत सुद्धा गेल्या वर्षभरात जे मराठा समाजाचं आंदोलन झालं, ते आंदोलन याच्या आधी कधी झाले नाही. ज्यावेळी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते, आदरणीय पवार साहेबांनी ही मंडळी सगळी सत्तेत होती, त्यावेळी हे प्रश्न कधी निर्माण नाही झाले. आणि मी खात्रीनं सांगतो, मी बाजार समित्यांचे सगळे बाजार काढून आणले. महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळापेक्षा महायुतीच्या सरकारच्या काळात शेतमालाचे बाजार चांगले आणि मराठा आंदोलनाचाही प्रश्न निकाली निघालाय. माननीय आमदार एकनाथ शिंदे साहेबांनी मराठ्यांनाही न्याय देऊन ते हे केले. ओबीसीला कुठेही न दुखावता त्यांच्या आरक्षणात हस्तक्षेप न करता मराठा समाजाला सुद्धा म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे की मुद्दा म्हणून विनाकारण कुठलेही मुद्दे नसल्यामुळे केवळ एक टार्गेट करायचं म्हणून शेतकऱ्यांच्या विरोधी सरकार आहे असं बोललं जातं. बस हाच प्रत्येक यावेळी म्हणजे हे पुरोगामी विचाराची लोक वगळतात. दुसरं ज्यावेळी सरकार येतं त्यावेळी तुम्ही कधी पहा, कम्युनिस्टांचे आंदोलन असतात, कम्युनिस्टांचा लॉंग मार्च हा फक्त शिवसेना भाजप युतीच्या सरकारच्या काळातच निघतो. ज्यावेळी पवार साहेब किंवा काँग्रेस सत्तेत असते त्यावेळी यांचे मोर्चे निघत नाहीत. ही माणसं समाजामध्ये दुही निर्माण करून एक सरकारविरोधी एक नेरेटिव्ह निर्माण करून अगदी फडणवीसांची जात काढून जे एनेकेन प्रकारे त्यांना इथलं वातावरण खराब करून आपल्या सत्तेची पोळी वाजायची राहते. हा आतापर्यंत इतिहास. तुम्ही जर एवढं आत्मविश्वासपूर्वक सांगता की हे सरकार शेतकऱ्यांच्या विरोधात नाही, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा शेतकऱ्यांच्या विरोधात नाही, त्यांनी मराठा समाजाच्या प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केलेले आहे, तर मग मला असं सांगा तुम्ही की हे जे शेतकरी बंधू आहेत ते म्हणतात की शेतकऱ्यांच्या विरोधात सरकार आहे, तर शेतकऱ्यांसाठी काय कामं केलेली आहेत सरकारने? शेतकऱ्यांसाठी सगळ्यात महत्वाचं आतापर्यंत शेतकऱ्यांना ज्या योजना येत होत्या त्या कुणाच्या तरी वशिल्यावरच या मिळायच्या. आता डीबीटी मार्फत डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर अकाउंटमध्ये डायरेक्ट बँक ट्रान्सफर म्हणा किंवा डायरेक्ट जो मिळणारा बेनिफिट आहे तो यांच्या खात्यावर ट्रान्सफर करून डीबीटीच्या माध्यमातून ठिबक सिंचन असेल, ट्रॅक्टर असेल, ट्रॅक्टरचे अवजार असतील, बी बियाणं असेल, या सगळ्या योजना टोटल योजना या डायरेक्ट बँक ट्रान्सफर म्हणजे शेतकऱ्याला त्यांचं अनुदान त्यांच्या खात्यावर जमा होतं. एक बार दुसरी गोष्ट, आतापर्यंत 70 वर्ष यांचं सरकार होतं, त्यावेळी सोयाबीन कधी 4000च्या पुढे गेले नाही, कापूस 4000च्या पुढे गेला नाही, ऊसाला कधी यांनी 2000च्या पुढे बाजार दिले नाही. असं असताना सुद्धा आता ते काय म्हणतात आम्हाला दिले म्हणजे काय उपकार केला का आमचेच. पण हे दर ज्याच्या नावावर जमीन आहे त्याला 6000 रुपयाचे जे हे दिलं जातं पीएम किसान फंड किंवा आता माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी जो महाराष्ट्र राज्याचा सुद्धा एक फंड चालू केला, हा वार्षिक 6000 रुपये तो फंड आहे. आधी पीएम किसान फंड 6000 रुपये असं शेतकऱ्यांनी याच्या आधी कधीच मिळालं नाही. शेतकऱ्यांना याच्या आधी या योजना कधीच मिळाल्या नाही. शेतकऱ्याला थेट लाभ थेट त्याच्या खात्यावर पैसे देण्याचं काम हे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी केलं, माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी केलं. आणि याला हे सगळं देऊ नये. आता नेरेटिव्ह ज्यांना हे करायचंय त्यांनी आयुष्यात शेतकऱ्याला कधी 1 रुपया डायरेक्ट दिला नाही. पण मग हे दिलं म्हणजे काय उपकार केला का आमचेच आम्हाला दिले वगैरे. मग तुमच्या काळात कुठं बंद होते? तुमच्या काळात हे येतच होते ना, तुम्ही का शेतकऱ्यांना नाही दिले? आता दुधाचा प्रश्न विचारला जातो की दुधाचे बाजारभाव कोलमडलेले आहेत, दूध धंदा परवडत नाहीये, शेतकऱ्यांचं नुकसान केलेलं आहे. ज्यावेळी दुधाचा जो प्रश्न आहे, मुळात दुधाचं जे एकूण उत्पन्न देशात होतं त्या उत्पन्नाच्या कैक पटीनं दुधाची मागणी जादा आहे. आणि आमचं सरकार आल्याच्या नंतर जे बोगस दूध उत्पादन करणारे जे होते म्हणजे काय म्हणतात त्याला केमिकलचं दूध किंवा भेसळयुक्त दूध या अनेक जणांवर छापे टाकून त्यांची नाकाबंदी करण्याचं काम आमच्या शासनाने केलं. राहिला आत्ताच्या भावाचा प्रश्न, जगाच्या बाजारात आता हाच प्रश्न आहे. हा फक्त एकट्या महाराष्ट्रापुरता नाही, पूर्ण देशाचा प्रश्न आहे. किंवा जगाच्या बाजारपेठेत दूध पावडरचे बाजार कमी झाल्याने त्या पावडरच्या दुधाच्या विक्रीचा काहीतरी परिणाम या सगळ्या धंद्यावर झालाय असा माझा अंदाज आहे. पण आता सुद्धा आपल्या महाराष्ट्रात 27 रुपयापेक्षा कमी बाजार म्हणजे 27 अधिक 5 32 रुपयाचा बाजार आजही मिळतो. जे काही संस्था देत नसतील तर तो त्यांचा स्थानिक संस्थात्मक पातळीवरचा दोष आहे. पण शासनानं 27 रुपये कमीत कमी भाव आणि 5 रुपये महाराष्ट्र शासनाचं अनुदान
आता कालची परवाचीच घटना आहे का फक्त त्या जांभळ्याला बदगीला काहीतरी पैसे मिळाले नाही त्या अनुदान, बाकी सगळ्यांना मिळाले. त्यांची माझ्याकडे तक्रार आली होती, मी चौकशी केली. नंतर त्यांनी चौकशी केली तर तेच म्हणजे आजूबाजूच्या गावाला मिळालं, आमच्या गावाला मिळालं नाही. मग त्या संस्था ज्या आहेत, ज्या दूध खरेदी करून संघांना देणाऱ्या ज्या संस्था आहेत, त्या संस्था कागदोपत्री पूर्तता करायला अकार्यक्षम ठरल्यामुळं शेतकऱ्यांच्या अनुदानात मागे पुढे झालं, अनियमितता झाली, म्हणून अनुदान नाकारलं गेलं. अशी घटना महाराष्ट्रात एकही घडलेली नाही. जनावरांची जी टॅगलाईन केली, तुम्हाला अतिशयोक्ती वाटेल की ज्यावेळी त्या टॅगलाईनवर चेक केलं तर तुम्ही त्या महाराष्ट्र शासनाकडून तुम्ही माहिती घ्या का काही बोगस लोकांनी हा शेतकऱ्यांनी केला असं मी म्हणणार नाही, पण कुत्र्याला सुद्धा टॅग करून घेतलं. म्हणजे अशा पद्धतीचं चुकीचं काही लोकांनी केलं, त्याचं सगळं खापर विनाकारण प्रामाणिक शेतकऱ्यांवर फुटलं जातं. पण तरी सुद्धा महाराष्ट्र शासन आणि केंद्र सरकार हे शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. शेतकऱ्यांना वेळोवेळी येणाऱ्या अडचणीत माननीय नामदार एकनाथ शिंदे साहेबांनी NDRFच्या नियमाच्या पलीकडे जाऊन दुप्पट नुकसान भरपाईची रक्कम दुप्पट केली. हे यापूर्वी जे स्वतःला शेतकऱ्यांचे नेते कृषी कैवारी म्हणणारे जे होते त्यांनी केलं नाही. एक रिक्षावाला या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाला आणि त्याला तो शेतकऱ्याचा मुलगा होता. पोटाकरता रिक्षा चालवली, पण शेतकरी आणि शेतकऱ्याच्या वेदना त्यांना माहित होत्या. त्यांनी NDRFच्या नियमाच्या पुढे जाऊन दुप्पट नुकसान भरपाई देण्याचा निर्णय महाराष्ट्रात घेतला. आणि अजून असं एक म्हणलं जातं की शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये विद्यमान खासदार दिसत नाही, भेटत नाही. लोखंडे साहेब दिसत नाही, भेटत नाही. एकदम प्रश्न तसा रास्ता आहे हे म्हणणं मी नाकारणार नाही. त्याचं कारण आहे की ज्यावेळी वस्तुस्थिती धरून चालायचं असतं त्यावेळी प्रत्येक खासदारावर हा आरोप केला जातो. आता काही लोकांना म्हणजे खासदार का अनुपस्थित होते हे मी सांगणारच, पण काही लोक का उपस्थित होते हेही सांगणं आवश्यक आहे. का काही लोकांना फक्त मतदारसंघात फिरायच्या निमित्तानं आपल्या वाच्याला, आपल्या मेवण्याला, आपल्या नातेवाईकांना कुठं जमिनी घेता येतील का, कशाच्या ट्रॅक्टरच्या, गॅसच्या, याच्या त्याच्या एजन्सी घेता येतील का, याच्याकरता त्या माणसांनी दिल्लीचं सेशन पूर्ण केलं का नाही हे मला माहित नाही. पण साधारणपणे दिल्लीच्या अधिवेशनात माननीय खासदार महोदयांचे 160 दिवस जातात वर्षातले. 365 पैकी 160 दिवस जातात. त्याच्यानंतर राज्यात ज्यावेळी ते येतात, दिल्लीचं अधिवेशन आवरून किंवा दिल्लीचं कामकाज आवरून ज्यावेळी ते महाराष्ट्रात येतात, त्यावेळी इथल्या स्थानिक जनतेचे जे प्रश्न मुंबईत म्हणजे महाराष्ट्र राज्य पातळीवर जे मंत्रालयीन कामकाज असतं त्याच्यात सुद्धा त्यांचा वेळ जातो. आणि त्याच्यानंतर ज्यावेळी ते कुठून तरी कधीतरी शनिवार रविवार ज्यावेळी घरी येतात त्यावेळी लोक सकाळीच त्यांच्याकडे जातात. मी माननीय खासदार साहेबांचे जे जनता दरबाराचे शेकड्यानं फोटो आहेत माझ्याकडे, मी अनेकदा त्या जनता दरबार म्हणजे गेलोय, जनता दरबार म्हणून नाही, पण लोक सकाळी त्यांच्याकडे जातात. मला सांगा, तुमच्या घरी आलेले माणसं सोडून, त्यांचे प्रश्न सोडवायचे सोडून, त्यांचं म्हणणं ऐकून घ्यायचं सोडून तुम्ही फक्त फिरत बसणार आहे का? आणि साधी गोष्ट आहे, तुमच्याकडे जर फॅसिलिटी असेल, तुमचा फोन तुमच्याजवळ असेल, तुमचा PA तुमच्याजवळ असेल, तुमची डायरी तुमच्याजवळ असेल आणि तुम्ही एका जागी शांत बसलेले जर असले, उद्या तुमचं मान्य जिल्हाधिकारी महोदयाकडे काम आहे तर ते फोन करू शकतात. फक्त खासदार फिरत राहणे किंवा खासदार दिसला तरच विकास होतो असं नाही. आणि माननीय खासदार सदाशिव लोखंडे कमी दिसले की आम्हाला मान्य, त्याचं कारण यापूर्वीचे जे खासदार पाहिले, पहिले तर नाशिकचे होते, येतच नव्हते. त्याच्यानंतर आपल्या जिल्ह्यातला, आपल्या मतदारसंघात एक माणूस खासदार झाला तर त्या माणसाचं, त्या खासदार महोदयांचं सभा मंडप सोडून एक काम सांग, सभा मंडप सोडून एकही काम मागे खासदार राहिलेल्यांनी केलं नाही असं संजय वागचौरे यांनी सांगितलेलं आहे. आणि त्यांनी आव्हान देखील केलं आहे की सभा मंडप सोडून त्यांनी एक तरी काम दुसरं दाखव. खासदारांना 5 कोटी रुपये खासदार निधी असतो. बर, या 5 कोटीमध्ये त्या काळात, ते ज्या काळात खासदार होते त्यावेळी 3 लाखात 5 लाखात छान सभा मंडप होत होता. 2004 ते 2014 या काळातल्या महागाईचा किंवा बाकी साधन सुविधांचा विचार करता 5 लाखात छानपैकी सभा मंडप व्हायचा. त्याच्यामुळे खासदार निधी 5 कोटी होता. आजची कंडिशन अशी का 20 लाखात सुद्धा सभा मंडप होत नाही. त्याच्यात आपल्या आमदार महोदयांनी काय केलं की भरघोस निधी वाटला आणि पूर्वी लोक 5 लाखाचा सभा मंडप मान्य करायचे, 10 लाखाचा मान्य करायचे, पण आपल्या आमदार महोदयांनी एवढा भरघोस निधी द्यायला सुरुवात केली का त्यांच्यामुळे आमचा प्रॉब्लेम असा झाला का लोक आम्हाला म्हणत्या 20 लाखाच्या सभा मंडपच नको.
आणि आम्ही त्यांना दोष देतो असं नाही, पण राज्य शासनाचा बजेटचा निधी त्यांना येतो, त्याच्यातून ते जनतेच्या विकासाचे कामं करीत असताना वैभव भाऊनी जी सभामंडळ दिली ते 20-20 लाखाची दिली. आता लोकप्रिय आमदार डॉक्टर किरणजी लहामटे साहेब, माजी आमदार वैभवराव पिचड भाऊ आणि ज्येष्ठ नेते विकास पुरुष आपण ज्यांना म्हणू आदरणीय मधुकररावजी पिचड साहेब, हे सर्वजण तुमच्या बरोबर आहे. आणि मग विजय सोपा वाटतो का तुम्हाला? 100% ही दोन्ही माणसं, म्हणजे मी माननीय आमदार साहेबांच्या बऱ्याच दिवसापासून जवळ होतो, मला ताकद वाढली का तुमची सगळी? आता हे सर्वजण आमदार साहेबांच्या संपर्कात होतो, मला त्यांचा स्वभाव माहिती. आणि पिचड फॅमिलीच्या म्हणजे वंदनीय मधुकररावजी पिचड असतील, वैभव पिचड असतील, यांचा गेल्या मी तालुका प्रमुख झाल्यानंतर जो गेल्या वर्षभरात जो संपर्क आला त्याच्यात ही माणसं कुठंही या लोकसभेच्या निवडणुकीत माननीय लोखंडे साहेबांना निवडून आणण्याकरता कुठलीही कमी कसर ठेवणार नाही याची मला 100% खात्री. त्या दिवशी जो माननीय काही मंत्री महोदयांच्या उपस्थितीत म्हणजे दादा भुसे, उदय सामंत सर, राधाकृष्ण विखे पाटील या जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या उपस्थितीत जो मेळावा झाला त्याच्यातच वंदनीय पिचड साहेबांनी स्पष्टपणे सांगितले का ही निवडणूक वैभव पिचडची नाही, वैभवची नाही किंवा डॉक्टर किरण लहामटेची नाही किंवा सदाशिव लोखंडेची नाही, ही निवडणूक मोदी साहेबांची आणि ही निवडणूक राष्ट्रीय धोरणावर होत असते. आणि जनता एवढी सुज्ञ आहे आता का मला काल परवाच एकाचा फोन आला, म्हणजे हे महागाई पेट्रोलच्या दराबद्दल जे आरडतात ते म्हणे तुम्ही एकदा गुगलला सर्च करा किंवा मी तुम्हाला टाकतो म्हणे. मला त्यांनी तो गुगलला सर्च करून त्याचा स्क्रीनशॉट टाकला का 2004 ते 2014 या 10 वर्षाच्या काळात पेट्रोल 2004ला 36 रुपये होतं, ते 2014 पर्यंत 74-76 रुपयापर्यंत गेले. आणि मोदी साहेबांकडे ज्यावेळी मोदी साहेबांनी या देशाचा कारभार घेतला त्यावेळी हे पेट्रोल 76 रुपये लिटर होतं आणि आता ते 93 ते 95 या दरम्यान. मग महागाई वाढीचा दर त्या काळात जादा होता का आताच्या काळात जादा आहे? मी अर्थशास्त्र मला फार कळत नाही, पण यांनी जे लोकांना येड्यात काढायचे ते धंदे चालू केले आत्ताचे आकडे दाखवून. पण त्यांनी हे समजून घेतलं पाहिजे, लोक काही डोक्याला गोडे ते जुळती नाही, लोकांना सगळं कळतं का माननीय पंतप्रधान मोदी झाल्याच्या नंतर 13व्या स्थानावर असलेली आपली अर्थव्यवस्था 5व्या स्थानावर आली. देशात आपण मोबाईल मॅन्युफॅक्चरिंग मध्ये 1 नंबर झालो आणि हे म्हणजे 2 करोड नोकऱ्या 2 करोड नोकऱ्या. मला याच्याबद्दल कुठलंही कोणाचंही समर्थन करायचं नाही, खोटं नाटक अजिबात नाही. ज्या खाजगी उद्योगांनी किंवा ज्यांनी स्वतःचे व्यवसाय उभे केले ते सोडून द्या, ते त्यांचे नशीब. पण जे PF अकाउंट या देशात खोलले गेले ते तर नोकरी लागल्याशिवाय खोलले जात नाही. मग 2014ला या देशाचे PF अकाउंट किती होते आणि आता 2024ला किती आहेत याचे आकडेवारी आरोप करणाऱ्यांनी एकदा पाहावी. याची आकडेवारी या लोकांनी पाहिली पाहिजे. ग्रामीण अशिक्षित माणसांचा बुद्धिभेद करणे एकदम सोपी गोष्ट आहे. विरोधकांच्या प्रत्येक प्रश्नाला सडेतोड उत्तर आदरणीय संजयरावजी वाकचौरे साहेब यांनी दिलेलं आहे. तालुक्याचे प्रमुख म्हणून अतिशय मुद्देसूदपणाने त्यांनी प्रत्येक प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे. जनतेतून जे जे प्रश्न विचारले जातात आणि जे त्यांच्यावर आरोप केले जातात त्याचं सविस्तरपणे त्यांनी विश्लेषण करून सांगितलेलं आहे की शेतकऱ्यांच्या बाजूने सरकार आहे. लोखंडे साहेब जरी दिसत नसले परंतु ते दिसत नव्हते म्हणजे कुठं गायब नव्हते झाले, तर ते जनतेचेच प्रश्न सोडवत होते. ऑफिसला ते सर्वांसाठी उपलब्ध होते. आता प्रभू श्रीरामचंद्रांचं मंदिर झालं अयोध्येमध्ये, बऱ्याच वर्षाची ती तपश्चर्या होती. या राम मंदिराची अस्मिता आपण ज्याला म्हणतो त्याच्यामुळं कुठेतरी भारत देशामध्ये याचा फायदा होतो. राम मंदिर हा राजकारणाचा विषय नाही. राम मंदिर हा हिंदूंच्या हिंदुस्थानच्या अस्मितेचा आणि भावनेचा प्रश्न. आदरणीय पंतप्रधान मोदी साहेब असतील किंवा त्यांच्या बरोबर असलेले सगळेच घटक पक्ष, आम्ही कुणीही त्या राम मंदिराचं राजकारण करण्याच्या मानसिकतेत नाही किंवा ते करायचं नाही. प्रकार असा आहे की गेले 800 वर्ष जे रामलल्ला टेंटमध्ये होते, झोपडीत होते, त्यांना मंदिरात घेऊन बसवलं आणि त्या मंदिराचा भव्य दिव्य असा. आणि या आपण खऱ्या अर्थानं आपण भाग्यवानी का आपल्या पिढीत आपण टेंट मधले रामलल्ला पाहिले आणि भव्य राम मंदिरातले रामलल्ला पाहत असताना ज्या दिवशी ते राम मंदिरात विराजमान झाले त्या दिवशी या देशातलेच नाही जगभरातले तमाम हिंदू संत महंत, अत्यंत प्रचंड मोठी मोठी महान मंडळी
या सगळ्यांचं सुद्धा दूरदर्शनच्या किंवा दूरचित्रवाणीच्या माध्यमातून आपल्याला दर्शन झालं हे आपण खऱ्या अर्थानं भाग्यवान आहे. राम मंदिर हा याचा राजकारणाचा विषयच नव्हता, तो भावनेचा विषय होता. आणि त्याच्यात एक दुःखाची बाब अशी होती का राम काल्पनिक आहे, राम सेतू काल्पनिक आहे. या वल्गाने ज्यांनी केल्या त्यांच्या मुस्कडात ती एक सनसनी चपराक होती. आणि ज्यांनी अनेक वर्ष हा खटला कोर्टात फक्त पेंडिंग, तारीख पे तारीख, तारीख पे तारीख, भूमिका तर मांडायची नाही, फक्त वकील गैरहजर ठेवून पुढची तारीख मागायची, अशा पद्धतीचं नीच कृत्य केलं. या नीच कृत्याला सगळ्याला त्याला आळा बसला. आणि मला सांगायला अभिमान वाटतो, निरंजनजी 2014च्या आधी आपल्या देशात तुम्ही कधी टीव्ही लावला, दिवसा लावा, रात्री लावा, कधी लावा, आपल्याकडे 2 घटना प्रामुख्याने आपल्या टीव्हीला असायच्या. बॉर्डरवर पाकिस्तानी सैनिकांनी हल्ला केला, त्याच्यात इतके जवान शहीद, त्याच्यानंतर बॉम्बस्फोट, हल्ले, या सगळ्या गोष्टी आपण किमान रोज काही सैनिक दौडीत होतो, काही सैनिकांच्या अंत्ययात्रा आपण पाहत होतो. बलिदान मी त्या सैनिकांचं आणि त्या राजकीय हत्या होत्या, त्याचं कारण आहे त्या जर राजकीय हत्या नव्हत्या तर 14 नंतर 2024 पर्यंत सैनिकांचे जीव गेले, फार कमी गेले. आतंकवादी हल्ले मोदी सरकारमुळे 100% थांबले, 100% थांबले. आणि म्हणून मी शेतकरी, मला स्वतःला 4-4.5 एकर शेती, मी शेती करतो. मी मोदींना मत देताना गव्हाला बाजार नाही, टोमॅटोला बाजार कमी आहे का, कांद्याला बाजार कमी आहे हे पाहून मी मतदान करणार नाही. त्याचं कारण आहे हा देश टिकला तर मी टिकणार. ही राज्याची निवडणूक नसून देशाची निवडणूक, जागतिक प्रश्नावरची निवडणूक, जागतिक प्रश्नावरची निवडणूक. आज यापूर्वी आपल्या देशाचा पंतप्रधान बाजूला राहायचा, दुसरंच कुणीतरी त्या पंतप्रधानांच्या हातात हात देऊन स्वतःची लाल करून घ्यायची. त्यांनी सांगितलेलं आहे की ही लोकसभेचं जे इलेक्शन आहे, लोकसभेची जी निवडणूक आहे ती ग्रामपंचायतची निवडणूक नाही, विधानसभेची नाही, तर ती देशाचं भवितव्य ठरवणारी निवडणूक आहे हे त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणून हे स्थानिक प्रश्न बाजूला ठेवायचे आहेत आणि देशाचे प्रश्न, जागतिक पातळीवरचे जे प्रश्न आहेत त्यासाठी आपल्याला मतदान करायचं. आणि मला याचा अभिमान वाटतो की ज्यावेळी मोदी पंतप्रधान झाले त्यावेळी आपला देश आर्थिकदृष्ट्या, अर्थव्यवस्था आपली 13व्या क्रमांकावर होती, ती 5व्या क्रमांकावर आली. आणि 2004 ते 14 ह्या काळात अर्थव्यवस्था त्यांची कशी होती मला माहित नाही, पण 2014 पर्यंत ज्यावेळी एक सर्वे आला जगाचा, त्यावेळी जगातल्या सर्वात श्रीमंत महिला ज्यांची 40,000 करोडची प्रॉपर्टी तयार झाली, अच्छा या सोनिया गांधी होत्या. मग त्या 10 वर्षात एका पक्षाच्या अध्यक्षा जगातल्या सर्वात श्रीमंत महिला म्हणून पुढे येणे हे या देशाच्या हिताचे का? 2014 ते 24 या कालावधीत आपला देश 13व्या आर्थिक सत्तेपासून तर 5व्या आर्थिक महासत्तेपर्यंत येणं, या सगळ्या गोष्टीचा लोकांनी विचार केला पाहिजे. कांद्या बटाट्याचे बाजार, कापसाचे बाजार, विदेशीचा मुद्दा घेऊनच आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी राष्ट्रवादीची स्थापना केली होती. पवार साहेब या महाराष्ट्राचा अत्यंत वंदनीय नेतृत्व आहे, त्यांच्याबद्दल मी काहीच बोलणार नाही, पण त्यांचा आदर्श घेऊन या महाराष्ट्राचं राजकारण किंवा देशाचं राजकारण ज्यांनी ज्यांनी केलं त्यांचा खात्मा झाला. वंदनीय पवार साहेबांचा इतिहास त्यांच्या राजकारणात आल्यापासून म्हणजे सगळ्यात पहिले ती त्यांनी जी निवडणूक लढवली ती त्यांच्या भावाच्या विरोधात लढवली. त्याच्यानंतर वसंतदादा पाटलांच्या पाठीत खंजीर खुपसणं असेल, पुलोत काढून परत त्या विरोधकांच्या पाठीत खंजीर खुपसणं असेल, खऱ्या अर्थाने वंदनीय पवार साहेबांनी या राज्याच्या राजकारणाचा बट्ट्याबोळ केला. एवढंच नाही, राजीव गांधी पंतप्रधान असताना माझ्या अंदाजाने 84ची किंवा 89ची निवडणूक असेल त्यावेळी या राजकारणाचं गुन्हेगारीकरण सुद्धा वंदनीय पवार साहेबांनीच केलं. म्हणजे अगदी पप्पू कलानी असतील, हितेंद्र ठाकूर असतील, ही जी राजकारणातली पण ही जी गुंडशाहीतली जी मंडळी होती या मंडळींना तिकीट देऊन राजकारणाचं गुन्हेगारीकरण करण्याचं पाप सुद्धा वंदनीय पवार साहेबांनीच केलं. शर्मा बंधूंना त्या दुबईला सोडण्याचं विमानाची ती घटना तुम्हाला माहीत असेल, ती सुद्धा वंदनीय पवार साहेबांनीच केली. त्याच्या आधी राजकारणाची सुरुवात करताना आता मी फार मागे जरी गेलो तर मला ते जगन फडणवीसांचं जे पुस्तक आहे ती मुलाखत फक्त पवार साहेबांवर बोलायचं ठरलं तर 3-3 तासाचं 7 दिवसाचा आपण सत्याचा कार्यक्रम जरी घेतला तर ते अपुरं पडेल. पवार साहेबांच्या विकासाच्या इतिहासापेक्षा
त्यांचा घात किती असं फार मोठा. तालुका प्रमुख म्हणून काम करत असताना तुमची कॉम्प्युटर मेमरी जी आहे एवढी म्हणजे आपण ज्याला म्हणतो प्रभावीरित्या तुम्ही मांडलं, एवढं सगळं कसं काय स्मरण ठेवता तुम्ही? नाही, हा एक तुमच्या माहितीकरता सांगतो का पवार साहेबांबद्दल तुम्ही आकस म्हणा, फार सुरुवातीला मी जेवढे अज्ञान होते तेवढी कदाचित आकच असेल, पण माननीय हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुखांच्या विचारांनी प्रभावित झाल्याच्या नंतर नियमित सामनाचं वाचन आणि वाचनाची मला आवड स्वतः. आणि जगन फडणवीस हे असे पत्रकार होते का ते पवार साहेबांच्या राजकारणाचा उदय त्याच्या आधी 5 वर्ष यांच्या पत्रकारितेचा उदय झाला, तर ते मंत्रालयातले पत्रकार होते. हे राजकीय कार्यकर्तेच नाही, तालुका प्रमुख म्हणून काम करत असताना वाचनाची जास्त आवड असल्यामुळं आणि व्यासंगी वृत्ती असल्यामुळं वृत्तपत्र असेल, पुस्तकं असतील आणि राजकीय विश्लेषण असेल, हे वाचन करत असताना त्याच्यामुळं त्यांची जी प्रतिभा आहे ती वाढत गेली आणि त्यांच्या वक्तृत्वातून, त्यांच्या मुलाखतीमधून चांगले चांगले मुद्दे आपल्याला ऐकायला मिळत आहेत. आता मला एक सांगा की शिवसेनेकडून आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून शिवसेनेकडून असा आरोप केला जातो की ही गद्दारांची शिवसेना आहे, हे सगळे गद्दार आहेत, गद्दारी केलेली आहे पक्षाबरोबर. तुम्हाला मी सांगतो का तो व्हिडिओ माझ्या मोबाईलमध्ये उपलब्ध आहे. मुळात त्यांनी गद्दार म्हणणं, गद्दार कुणी कुणाला म्हणायचा हा एक परत वेगळा प्रश्न तयार होतो. हा सुद्धा एक वेगळा अभ्यासाचा विषय. माननीय वंदनीय हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी ज्या विचारांनी शिवसेना काढली आणि त्यांनी 10 वेळा सांगितलं, वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आदरणीय पवार साहेबांची मैत्री होती. खाजगी जीवनात ते त्यांचा उल्लेख शरद बाबू असाच करायचे. माननीय हिंदुहृदय सम्राटांची जेवढी ती चित्रचरित्र ज्यावेळी प्रसिद्ध झालं त्या कार्यक्रमाला आदरणीय पवार साहेब हजर होते. म्हणजे त्यांचे घरगुती संबंध होते, वैयक्तिक मैत्री फार छान होती. पण शिवसेना प्रमुखांनी त्यांच्याबरोबर युती कधी केली नाही, कारण हा माणूस वैयक्तिक मित्र म्हणून जरी चांगला असला आणि त्यांनी एक साप्ताहिक काढलं होतं, ते साप्ताहिक पहिला अंक निघाल्यानंतर परत निघालं नाही असं माननीय शिवसेना प्रमुखांनी एका मुलाखतीत सांगितलं. पण वैयक्तिक मित्र म्हणून जरी चांगला असला तरी एक राजकारणी म्हणून अत्यंत घातक व्यक्ती, विचारक शून्य, त्यांच्यावर राजकीय मैत्री केली नाही. आणि काँग्रेस बरोबर युती करणं, वंदनीय शिवसेना प्रमुखांनी विदेशीच्या मुद्द्यावर जो काँग्रेसला विरोध केला, सोनिया गांधींना जो विरोध केला, तो देशात इतका तगडा विरोध कुणी नाही केला. महाराष्ट्रात काही नाही केला, पण ते परत त्यांचेच पाय चाटायला गेले, त्या इतिहासाशी आपल्याला घेणं नाही. शिवसेनेकडून आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे गट शिवसेना यांच्याकडून जो सातत्याने विरोध केला जातो की गद्दारांची शिवसेना, गद्दार गद्दार म्हणून जो उल्लेख केला जातो, त्याला सडेतोड उत्तर संजय वागचौर यांनी दिलेलं आहे की काँग्रेस बरोबर जे केलं मग ते काय होतं, ती गद्दारी नव्हती का? आम्ही उलट जे पक्षाची ध्येय धोरण आहे, पक्षाचा विचार आहे ते घेऊन गेलो, यात गद्दारी काय असं त्यांनी सांगितलेलं. आता शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी ही जी निवडणूक आहे ही तुम्हाला सोपी वाटते? अत्यंत सोपी निवडणूक, कारण स्थानिक उमेदवार आहे. तुमच्या विरोधातला जो उमेदवार आहे तो स्थानिक आहे. सांगतो ना, प्रत्येक निवडणुकीत प्रत्येक उमेदवार हा कुठल्या ना कुठल्या तालुक्यातला असतोच, तो स्थानिकच असतो. आता लोखंडे साहेबांना बाहेरचा म्हणण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. त्याचं कारण ते श्रीरामपूर तालुक्यात त्यांचं स्वतःचं घर आहे, त्यांचं त्या मतदार यादीत नाव आहे. आणि मी असं लोकांनी म्हणणार नाही घरचे बाहेरचे, इतका विकृत बुद्धीचा मी नाही, हा विचार कोणी करू नये. लोक स्वतःच्या सुनांना सुद्धा घरची मानायला तयार नाही. या काळात मी लोखंडे साहेबांना बाहेरचं म्हणलं काय ते योग्य. त्यांचं स्वतःचं श्रीरामपूरला घर आहे, त्यांचे मुलं बाळ बायका पोरं तिथे राहतात आणि लोखंडे साहेब हे सुद्धा स्थानिकच आहे. आणि दुसरी गोष्ट अशी का गेल्या 10 वर्षामध्ये लोखंडे साहेबांचं जे काम आहे, म्हणजे तुम्ही पाहिलं असेल आता निवडणुकीच्या काळात प्रत्येक जण फेऱ्या मारतील, पण ज्यावेळी तळ्यासारख्या गावात ज्यावेळी 2 लहान मुलांचा बुडून मृत्यू झाला त्यावेळी माननीय लोखंडे साहेब तिथे गेले, शासकीय मदत आपण दिली. इथं ज्या वेळी दुर्घटना घडल्या या तालुक्यात आणि जर ते दिल्लीत नसतील तर माझ्या अंदाजानं मी 1.5 वर्ष झाले तालुका प्रमुख झालो. या 1.5 वर्षाच्या काळात लोखंडे साहेबांचे किमान 70 ते 80 दौरे या तालुक्यात झाले. वेळोवेळी ते या तालुक्यात आले. हा, आम्ही जाहीर सभा घेतल्या नाही,
आमच्या 2-4 पत्रकार परिषदा झाल्या. कदाचित असं कारण नसावं की अंत्यविधी असेल, कुणाचा लग्न कार्य असेल, त्याला उपस्थिती न राहिल्यामुळं असं वाटत असेल की ते दिसत नाही. हा असू शकतं, तसंही असू शकतं. पण काय होतं का अंत्यविधीला लग्न कार्याला ती येतात, 12च्या पुढे लग्न असतात. त्यामुळे ते ज्यावेळी ते इथं असतात त्यावेळी ते लग्नाला हजेरी लावतात. सकाळचा जो वेळ असतो अंत्यविधीचा, ज्यावेळी सकाळचे कार्यक्रम असतात त्याला लोखंडे साहेब 99% उपस्थित राहू शकत नाही. कारण त्यांचं घर इथं राहायला आल्यानंतर त्यांच्या घरी लोकांची वर्दळ, घरी भेटायला, आणि ते घरी भेटायला येणाऱ्यांचे प्रश्न सोडून तुमचे 10 वेळा तिथे एकाही आले नाही. म्हणजे मी तालुका प्रमुख आहे म्हणून आमच्या पण जवळचा दाव आहे, कधीच लोखंडे साहेब आले नाही. त्याचं कारण आहे का सकाळचे त्यांचे प्रश्न सोडवायचे, त्यावेळी सकाळचा वेळ त्यांना कधी मिळाला नाही. आणि मुळातच एक नवीन राजकारणामध्ये गावोगावी एक पायंडा पडला जात आहे की 10व्यांना उपस्थित राहणं, लग्नाला उपस्थित राहणं म्हणजे आमदारकी का? 10व्यांना जाणं, लग्न कार्याला धावपळ करीत उपस्थित राहणं, अत्यंत घाई करणं, 10 लग्न अटेंड करणं, 10 कार्यक्रम अटेंड करणं, कुणाचं घरभरणी असेल, मुलाचा वाढदिवस असेल, बारसा असेल, याच्यासाठी खासदारकी आहे का, याच्यासाठी आमदारकी आहे का, हा प्रश्न आता जनता विचारत आहे बरं का. कारण नुसतं धावधाव पळपळ ही काय कामाची नाही. जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आमदारकी आणि खासदारकी असते. म्हणजे कुठंतरी ते व्याख्याच बदलत चालली असं माझं प्रामाणिकपणे मत आहे. जे कार्यक्रमाला बोलावणारे असतात ते त्यांचं स्वतःचं स्टेटस किती मोठे हे पाहुण्यांना किंवा येणाऱ्या कार्यक्रम लोकांना दाखवण्याकरता ते बोलावतात. नाही असं आमदार खासदारांनी वेळ असेल तर त्या कार्यक्रमाला गेलं पाहिजे. परत सातत्यानं नुसतं तेच करत राहणं, तेच करणं लोकशाहीला. पण आपल्याला इथून मुंबई 4-4.5 तासाचा प्रवास. अकोल्याच्या आमदारला हे शक्य आहे. एक तर पहिली गोष्ट आपले आमदार मोदी मुंबई झोपत नाहीत. ते फक्त काय अधिवेशनाच्या काळात मुक्काम करतील तेवढाच. शुक्रवारी जर अधिवेशन झोपले ते रात्री 3ला सुद्धा घरी येतात. मग ते कार्यक्रम अटेंड करू शकतात. त्यांना एक तर ती लोकांमध्ये जाताना त्यांना झोप ताण भूक काही लागत नाही. सगळ्यांनाच हे शक्य आहे असं काही शक्य नाही. आणि खासदार म्हणून काम करण्याला मात्र कोणाला शक्य नाही. आता आदरणीय लामटे साहेबांच्या एनर्जीचा फायदा तुमच्या खासदारांना नक्कीच होणार यात आम्हाला. कारण आदरणीय लामटे साहेबांनी जो दौरा केलेला आहे आणि जे विकास कामं ते म्हणतायत विकास निधी आणलेला आहे त्याचा तुम्हाला उपयोग होणारच खासदारकी 100%. माननीय शिंदे साहेब, माननीय अजितदादा पवार, माननीय फडणवीस साहेबांच्या माध्यमातून आमदार किरण लामटे साहेबांनी जो निधी आणला त्या निधीचा फायदा, निधी आणला त्याच्यात सरकार तीन पक्षांचे याच्यात सगळ्यांचंच योगदान. आमदार साहेबांच्या प्रयत्नाचे ते फळ आहेच, मी असं नाकारणार नाही. पण आमदार साहेबांचा आम्हाला फायदा होईल. माजी आमदार आदरणीय वैभवराव पिचडांनी सुद्धा या तालुक्यात निधी आणला फडणवीस साहेबांच्या माध्यमातून, त्याचाही फायदा आम्हाला होईल. आणि असं काहीच नाही, एक भाजपचे एक राष्ट्रवादीचे असले तरी या सगळ्यांचा निधी मंजूर करणारे जे मुख्यमंत्री माननीय आमदार एकनाथ शिंदे साहेब ते लोखंडे साहेबांचे, ते ज्यावेळी एकाच एक हातात हात घालून या महाराष्ट्राचा गाडा चालवतात त्यावेळी या विकासाच्या गणित हे तिघही एकमेकाच्या बरोबर एकमेकाच्या साथीनं स्त्रियवाद न करता तालुक्याचा विकास आणि मोदींना पंतप्रधान करण्याकरता, मोदींना पंतप्रधानच काय करायचं 400 पार काय करायचं तर आपल्याला माहित असेल का 307 कलम 370 कलम ज्यावेळी काढायचं होतं त्यावेळी नशिबानं काँग्रेसचे काही खासदारांची गैरहजेरी ही त्याला फायदेशीर ठरली. पण ज्यावेळी 400 पार जाईल त्यावेळी राज्यसभा आणि लोकसभेचे आता तुम्ही म्हणाले की 400 पार जाणार आहे. आता काही जण म्हणतात की 400 पार कशासाठी न्यायचे आहे तर राज्य घटनाच बदलायची आहे. एक राज्य घटना धोक्यात आहे. 100% त्यांच्या बुद्धीचा विचार करता त्यांनी जो मुद्दा मांडला तो बरोबर आहे. पण घटनेचे जे 7 मूलभूत तत्व आहेत, न्यायमूर्ती भूषण यांचा जो सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आणि आपल्या देशाच्या घटनेत ती तरतुदी का त्या घटनेचे जे मूलभूत तत्व आहेत, लोकशाहीचे जे स्ट्रक्चर जे 7 मूलभूत तत्व आहेत त्याच्यात कोणाच्या बापालाही बदल करता येत नाही. उलटा आता यांनी काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळात म्हणजे 1951 ते यांचं सरकार येईपर्यंत जवळजवळ 60च्या आसपास घटना दुरुस्ती यांनी केल्या. बहुमताच्या जोरावर घटना दुरुस्ती करता येते, घटनेत बदल करता येते. तुम्हाला असं म्हणायचं आहे की काँग्रेसच्या कार्यकाळामध्ये जास्त घटना दुरुस्त्या झाल्या परंतु बीजेपीच्या कार्यकाळामध्ये घटना दुरुस्ती झाल्या नाही. थोड्या एकदम जेवढ्या जनतेच्या गरजेच्या आहेत महत्वाच्या तेवढ्याच झाल्या.
काँग्रेसच्या काळात तर आता तुम्हाला सांगतो 75ची आणीबाणी ही घटनेची पायमल्ली नव्हती का असा प्रश्न विचारला इतका मी मोठा नाही, पण म्हणून टाकायला जाऊन गाडगेला पण काय कारण आहे का? घटनेचा जेवढा दुरुपयोग काँग्रेसनं राष्ट्रपती राजवट लावण्याच्या बाबतीत सुद्धा विक्रम केले, अनेक राज्य सरकार पाडली, कारण नसताना पाडली, आणि यांनी घटनेचा यथेच्छ दुरुपयोग केला. तुम्हाला सांगता आता लोक काय म्हणतात हे ईडीचा हे नरेंद्र मोदी सरकार दुरुपयोग करतो. मला आश्चर्य वाटतं लालू प्रसादवर केस कधी झाली, ते जेलमध्ये कधी गेले, मुलायम सिंगांवर केस कधी झाली, बऱ्याच केसेस आहेत. हे अण्णा हजारेला जेलमध्ये कुणी घातलं, म्हणजे बरेच राजकीय नेते त्या काळात सुद्धा, तो के राजा त्याच्यावर सुद्धा केस, सगळ्या या सगळ्या यांच्या काळात सुद्धा हे चालू होतं. फक्त सोशल मीडिया एवढा ऍक्टिव्ह नसल्यामुळं फक्त जे टीव्ही लाईन पेपर लाईन तेवढ्यावरच होतं. ईडीचा यथेच्छ दुरुपयोग भारतीय जनता पार्टीपेक्षा काँग्रेसनं फार वेळा केला. मला जर तुम्ही हे आधी जर हा विषय माहीत असता तर मी ते ड्राफ्टिंग करून आणला, ते माझं एवढं पाठांतर होतं मला मुलं राहिलं नाही. पण 100 नेते, शुभमजी 100 नेते यांनी जेलमध्ये या काँग्रेसवाल्यांनी घातले, आणि आखी इंडिया बुल कंपनी खाऊन सगळा घोटाळा करून हे माहिती की काँग्रेस फॅमिली कधी जेलच्या दारापर्यंत गेली नाही. हे दुर्दैव. या मोदींच्या मंत्रिमंडळातला एक सुद्धा मंत्री भ्रष्टाचारी नाही, पण यांच्या मंत्रिमंडळातला एकही मंत्री लायक नव्हता हे सांगायला काँग्रेसला कधी लाज वाटली नाही. आता तुम्ही म्हणाला की ईडीचं सांगितलं, त्याच्यानंतर भ्रष्टाचारावरही बोलले की पारदर्शी कारभार चालतो, मग बाकीच्या पक्षांमधून ज्यांना घेतलंय मग ते कसं काय असा प्रश्न विचारला जातो, तर त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होते. बरोबर, भ्रष्टाचाराचे आरोप असलेली माणसं भाजपमध्ये येऊन तुम्ही पावन करून घेतली किंवा काहीतरी गंगाजल, आणि सोशल मीडियाला सुद्धा येतं की भाजपमध्ये या आणि शुद्ध व्हा, स्वच्छ व्हा, भाजपमध्ये या आणि वॉशिंग मशीन मधून एकदम बरोबर आहे. तुमच्यामध्ये सांगतो हे जेवढे नेते भाजपमध्ये घेतले त्याच्यात मी एका नेत्याबद्दलची माझी वैयक्तिक भूमिका पहिली स्पष्ट करतो, नंतर मी या प्रश्नाचे उत्तर देणार. अजितदादा पवारांच्या बाबतीत मी म्हणजे कदाचित तुम्हाला आठवत असेल, सावरगाव पाटलाच्या वेळी एकदा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत सभा झाली होती, त्यावेळी मी सांगितलं होतं हा 72,000 कोटी विटी हा घपला काय अजित पवारांनी केलेला नाही. आर्थिक अनियमितता असू शकते, त्याचा सगळ्यात मोठा फायदा आहे आर्थिक अनियमिततेचा. जसा बाकीच्यांना झाला तसा अकोले तालुक्याला झाला. 80 कोटीचं निवडणं धरण 5,169 कोटींवर गेलं. त्याला ज्या सुप्रमा दिल्या या सुप्रमांवर कॅगनं ऑब्जेक्शन घेतलं, पण 53 वर्षात त्याची किंमत तेवढी वाढली, तेवढी महागाई वाढली. तर तुमचं पिंपळगाव खांडघर कोणत्या नियमात होतं मला सांगा? तो त्याचा त्या बंधाऱ्याला आपल्याला 4-4.5 काहीतरी हजार कोटी खर्च आलाय. मग हा जो आकडा आहे हा सगळा असा कोटीत वाढत गेला. तो भ्रष्टाचार नाही, ती आर्थिक अनियमितता आहे. पण जनतेची गरज म्हणून अजितदादांनी ते निर्णय घेतले, भले स्वतःला आरोप झाले तरी चालतील, पण त्यांनी जनतेच्या सोयीचं काम केलं. म्हणून आज गुळापाटा जो सुखी तो त्या 72,000 कोटीच्या गैरप्रकारामुळे सुखी, तो गैरप्रकार नाही, ती अनियमितता आहे. म्हणून ते पैसे अजितदादांनी घरी अजितदादांमुळे धरणं झाली, सीताराम पाटील गायकवाड प्रयत्न केले. आपला मुद्दा काय, ह्या सगळ्या लोकांनी पिचर साहेबांचं योगदान त्याच्यातलं नाकारता येणार नाही, गायकर साहेबांचं योगदान नाकारता येणार नाही, या सगळ्यांचं योगदान आहेच. पण अजितदादांवर जो आरोप केला जातो त्या आरोपाच्या बाबतीत मात्र मी त्या आरोपाचं कधीच समर्थन केलं नाही. मी शिवसेनेतच होतो, मी राष्ट्रवादीत कधीच नव्हतो. पण अजितदादांनी चोरी केली हे म्हणणं साफ चुकीचं आहे. कारण सगळ्यात महत्वाचं, जो माणूस एकदम टाईट राहतो, जो एकदम तडकफडक राहतो, तो शहाजूक राहतो, तो चोरी केली. अतिशय अनियमितता ग्रामीण भाषेत त्यांनी उत्तर दिलेलं आहे. ग्रामीण धन जो म्हणतो बोली भाषा त्यात त्यांनी समजून सांगितलेलं आहे. आणि दुसरे जे लोक घेतले तुम्हाला सांगतो त्याच्यात प्रकार असा आहे का ज्यावेळी या भारतात काहीतरी नवीन करायचं, काहीतरी चांगलं करायचं आणि त्याच्याकरता बहुमत संयुक्त सभागृह एकत्र करताना स्वतंत्र 2/3 बहुमत पाहिजे किंवा संयुक्त सभागृह करून का ना 2/3 बहुमत पाहिजे. राज्यसभेतील लवकर होण्याची शक्यता कमी असल्यामुळे आता 407 खासदार निवडून येईल. याच्याकरता काही लोकांशी तडजोड करून ते बरोबर घेऊन व्यापक राष्ट्रहित डोळ्यापुढे ठेवून म्हणून कोणाच्या वरची केस मागे घेतली नाही. एखादी घटना असेल तर तुम्ही सांगा केस मागे घेतली, केस मागे घेतली नाही. चौकशी जे काय व्हायचं ते होईल. अगदी छगन भुजबळ असतील,
ही अजितदादांवरची अनियमिततेची जे काय असेल ते, पण कोणाच्यावरची केस मागे घेतली नाही. केस आता जे काय ते डिपार्टमेंटने काय निर्णय घेतला, उद्या एखाद्या डिपार्टमेंटला अजितदादांना क्लीन चिट दिली. मुळात काय होतं, अनिल देशमुख जेलमध्ये गेले, ते बाहेर आले, लगेच बाहेर बातम्या अनिल देशमुखला क्लीन चिट, आणि क्लीन चिटने ते मेडिकल याच्यावर पॅरोलवर. अशा पद्धतीनं एखाद्याला काही आदेश निघाला किंवा एखाद्या न्यायालयाने एखादा आदेश दिला का ईडीने किंवा एखाद्या डिपार्टमेंट एखाद्या त्याचा नेगेटिव्ह माइंडसेट लोकांपुढे आणून आणि त्या माणसाबद्दल दूषित मत करणं, शासनाबद्दल किंवा डिपार्टमेंटबद्दल लोकांचं मत कलुषित करण्याचं पाप ही काही मंडळी करतात. यांना हे कळत नाही का जे पेरलं तेच उगवतं. उद्या ज्यावेळी यांच्यावरती वेळ आला त्यावेळी तेच होणार. लोकसभेच्या इलेक्शनचं निवडणुकीचं शिर्डी मतदारसंघामध्ये आपला प्लॅनिंग कसं असणार आहे, निवडणुकीचा नियोजन कसं असणार? आम्ही माननीय खासदार साहेबांनी गेल्या 5 वर्षात केलेलं काम हे एवढं जे झाड पुस्तकी आहे फक्त माझ्या अकोले विधानसभा मतदारसंघात. प्रत्येक मतदारसंघात जवळजवळ 1.5-2.5 कोटींची कामं माननीय खासदार साहेबांनी पूर्ण लोकसभा मतदारसंघात केली. त्याच्यातले 450 कोटींचे काम माझ्या अकोले विधानसभा मतदारसंघात झाले. मला खात्री सभा मंडपापेक्षा कामं वेगळी. हे आम्ही नाविन्यपूर्ण योजनेतून सोलर लाईट असतील, नाविन्यपूर्णच खासदार साहेबांनी तो शब्द करून शोधला, पण नाविन्यपूर्ण योजनेतून ज्या योजना, आता काही कामे आमदारांच्याच माध्यमातून, पण नाविन्यपूर्णची जे काम आहे ते माननीय मुख्यमंत्र्यांकडून विशेष बाबमध्ये करून आणि जास्तीत जास्त कामं करणे, जास्तीत जास्त लोकांना सुविधा देण्याचं काम खासदार साहेबांनी केलं. आणि आमचा सरळ जनतेपुढचा अजेंडा. विकास कामं काही सांगू शकतात का प्रेक्षकांना? हो, काय सांगू, सांगा ना. काय पुस्तकच घेऊन बसलो आपण बऱ्याच मराठी शाळांना ते जे कोणते ते एलईडी सेल्स कोणते प्रोजेक्टर, स्मार्ट क्लास ई लर्निंग FLD आपण बऱ्याच शाळांना दिले त्या तालुक्यात. फार शाळांना दिले, कळसला दिला, सगळीकडे दिले. तेव्हा खिरवेरी येथील गावतळे स्मशानभूमी रस्ता कॉन्क्रीटीकरण करणे 25 लाख, देवठाण काकडवाडी रस्ता सुधारणा करणे 20 लाख. हे शेवटच्या पानावर गेले. विकास कामांचं पुस्तकच आणलेलं आहे स्टुडिओमध्ये दाखवलं. खडकवाडी, सुगा बुद्रुक, कळस बुद्रुक, कळम, त्याच्यानंतर किडी उतूर, एकदरे गावठाण, पिंपळदरावाडी, इदेवाडी, रस्त्यांचे काम, शाळेचे काम, आदिवासी कॉलनी, बागडवाडी, पाडाणे, केळमनवाडी, शेंडी, चिचोंडी, पेठ, शेत, उडदावणे या गावांना जे ई लर्निंग LFD हे बा, उंबरविरे, वीर, कोतवालवाडी, जांभळेवाडी, गोडेवाडी, कोळेवाडी, जांभूळ माता, कातोडवाडी, मिळवंडे, धामणगाव, कोतुळ, शाकीरवाडी, भोजनेवाडी, सातेवाडी, जांभळेवाडी या बऱ्याच गावांना, गुलेवाडी, शिळवंडी, वांजुळशेत, पैठणवाडी, महादेववाडी, पळसुंडा, कत्रेवाडी, पीरमाता, आंबेडकरवाडी, मुठेवाडी, पिंपरी, तळे. विकास कामांचं व्यवस्थित मार्केटिंग झालं नाही असं वाटतं तुम्हाला? खासदार साहेबांचा फक्त एकच स्वभाव आहे, जे काम करायचं पण ते त्याच्यात जाहिरातबाजी करायची. मी त्या बाबतीत त्यांच्या बराच विरोध आहे. म्हणजे माझं त्यांच्या या गोष्टीवरून बऱ्याचदा संवाद झाला. आता एवढे सगळे विकास काम आहेत तर मग ते त्याचं थोडस ते म्हणणार घ्या नारळ फोडून, घ्या उद्घाटन करून. आणि आता त्यांचे बरोबर आहे, कमी कालावधी लोकसभा सदस्यांना मतदारसंघात राहणं फार कमी कालावधी भेटतो आणि फक्त नारळ वाढवणे, लोकार्पण सोहळे करणे इतका वेळ त्यांच्याकडे नसतो. दिल्लीतले कामं करण्यापेक्षा अधिवेशन काळातच होतात असं नाही. आता निळवंड्यासारख्या प्रकल्पाच्या पाटाचं ज्यावेळी काम, त्या पाटाच्या कामाकरता कधी एका दिवसात काम नाही झालं. अधिवेशन संपल्यानंतर त्या डिपार्टमेंटकडे पाठपुरावा करणार, इकडून तिकडून पाणी सोडलं. ज्यावेळी आपल्या तालुक्यात पाटाची गळती सुरू झाली त्यावेळी एक वेगळं आंदोलन सुरू झालं. आपण त्याच्याकरता 1200 कोटींचा केंद्र शासनाचा परत निधी मंजूर करून आणला त्यांना कॉन्क्रिटीकरण करण्याकरता. हे फक्त अधिवेशन काळात होतं असं नाही. याच्याकरता खासदारांना दिल्ली जावंच लागतं, तिथून ती कामं गडकरी साहेबांकडून मंजूर करून आणायला लागतात. त्याची स्टोरी भानगडी बऱ्याच प्रोसेस. पण या सगळ्या करण्याकरता खासदारांना तसा वेळ कमी पडतो आणि अशा परिस्थितीत खासदार नारळापासून लांब राहील. त्याच्यामुळे लोकांना वाटतं की थोडे गाव आहेत, त्या गावात खासदार साहेबांचं काम पोहोचलं नाही. पण आपण क्रायटेरिया असाच ठरवला होता का लोकसंख्येच्या प्रमाणात आपण तिथे कामं द्यायची. त्याच्यामुळे जे कमी लोकसंख्येच्या गावांवर अन्याय झाल्यासारखं वाटतं. काही गावांवर झालाय 100%, पण त्याच्यातही भविष्य काळात माननीय नामदार एकनाथ शिंदे साहेब असतील, आमदार साहेब असतील यांच्या माध्यमातून आपण त्या गावांना सुद्धा भविष्यात विकास निधी देऊन तो सगळा बॅकलॉग आपण भरून काढण्याचा प्रयत्न करतो. पुढची 5 वर्षे विकासाची राहते
आणि आता खासदार साहेबांनी शब्द दिला आणि कामे केली पण वाजवले नाही. आता नुसतं डफडाने वाजवायचं, त्याच्याबरोबर ताशा सुद्धा घेऊन वाजवायचं, म्हणजे काम कमी भोंग मोठं असं जर लोकांना अपेक्षित असेल तर ते सुद्धा भविष्यातल्या 5 वर्षाच्या काळात केलं. विकास कामांच्या जोरावर खासदार सदाशिवराव लोखंडे तिसऱ्यांदा हॅट्रिक करणारच. आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचं नाव, यांची विकास कामं यांच्या जोरावर निवडून येतील की आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या धडाडीच्या कामांवर निवडून? आदरणीय नरेंद्र मोदी यांचं आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रप्रती असलेलं धोरण, माननीय नामदार एकनाथ शिंदे साहेबांनी केलेले विकास कामं, सर्वसामान्यांच्या घरापर्यंत थेट योजनांचा लाभ, महिला सक्षमीकरण असेल, लाडली लक्ष्मी योजना असेल, या योजनांच्या माध्यमातून सगळ्यात महत्त्वाचं मोठं काम माननीय शिंदे साहेबांचं आरोग्य या विषयावर किंवा मुख्यमंत्री सहायता निधीचं वाटप. आपण या तालुक्यात काही लाख रुपये, म्हणजे कोटी आकडा आपल्या तालुक्यात सुद्धा आहे का आपण एवढ्या लोकांना त्या वैदिक मुख्यमंत्री सहायता योजनेचा लाभ दिला आहे. आणि माननीय खासदार साहेबांचे प्रयत्न या तिन्हींच्या जोरावर आणि त्याच्यात हे जे स्थानिक लोकप्रतिनिधी आहेत, आदरणीय लामटे साहेब असतील, वैभवराव पिचड असतील, संगमनेरमध्ये भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादीचे युनिट असेल, दिलीपराव शिंदे असतील, जी काही मंडळी येतील, आशुतोष काळे साहेब, कोलेताई आहेत, ही सगळी मंडळी, या सगळ्यांच्या माध्यमातून माननीय सदाशिवराव लोखंडे 2 लाख मतांच्या फरकाने या मतदारसंघात खासदार होणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे. आणि एकदम निष्कलंक चारित्र्य. ज्यावेळी TV9 मराठीनं एक सर्वे केला, 10 कोटी रुपयाचा प्रश्न होता, त्यांचं त्यांनी एक काम यांना सांगितलं, त्यांनी स्टिंग ऑपरेशन केलं. त्यावेळी आमचे लोखंडे साहेब म्हणले होते, मला पैशाची काही गरज नाही, मी काय तांबडपटी घेऊन आलो नाही, मला पैशाची गरज नाही, मला लोकांनी फुकट निवडून दिलं, मला लोकांचे फुकट कामं करायचे, मतदारसंघाच्या बाहेर मला कामच करायचं नाही, माझ्या मतदारसंघाच्या हिताचं काय काम आहे ना ते मी फुकट करायला तयार आहे. म्हणजे 10 कोटी रुपये सोडणारा खासदार, म्हणजे आजच्या या लालची जगात इतका निस्वार्थी, इतका निस्पृह माणूस दुसरा कुठल्या मतदारसंघाला भेटला असेल असं मला वाटत. आंतरराष्ट्रीय पातळीवर आपल्या कर्तृत्वाने स्वतःचा ठसा आणि देशाचं नाव उंचावणारे आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब आणि शून्यातून वरती आलेले, रिक्षा चालवून गरिबीतून आलेले आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, या दोघांच्या ताकदीने, या दोघांच्या कार्यप्रणालीतून आपला प्रवास निश्चितच यशस्वी होईल असं वाटतंय तुम्हाला? आपण इथं आलात, आवाज सह्याद्रीच्या प्रेक्षकांना एक चांगली मुलाखत आपल्या रूपाने बघायला भेटली, चांगले विचार ऐकायला भेटले आणि त्यांनी अतिशय संक्षिप्त रूपाने प्रत्येक प्रश्नाचं उत्तर दिलं. इतका अभ्यासपूर्ण त्यांनी मांडलं की प्रत्येक उत्तर एक तालुका प्रमुख इतक्या चांगल्या पद्धतीने देऊ शकतो हे आज पहिल्यांदाच मलाही बघायला मिळालं. एवढे डिटेल्स तुम्ही मांडले, मागचं 1994 पासूनचा सगळं दाखले तुम्ही दिले, बरंचसं विश्लेषणात्मक देखील बोलले आणि राजकीय अभ्यासक असतात, काही राजकीय प्रेक्षक असतात, त्यांच्यासाठी सुद्धा ही मुलाखत निश्चितच मार्गदर्शक म्हणून ठरेल. आपण आलात, तुम्हाला भावी वाटचालीसाठी मी आवाज सह्याद्री चॅनल तर्फे शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.